नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आज आपण बालकांची वाढ व विकास या घटकावर अगदी थोडक्यात या घटकाचा उजळणी करून घेऊ आणि त्यानंतर आपण या घटकावरील काही प्रश्नांचा सराव करूया. चला तर मग समजून घेऊ वाढ व विकास. बंधू आणि भगिनींनो, वाढ ही ठराविक काळापर्यंत चालते आणि ती मोजता येते. उदाहरणार्थ उंची, वजन. विकास म्हणजेच डेव्हलपमेंट. विकास ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. हे गुणात्मक बदल दर्शवते. व्हायगोट्स्की यांनी झेड-पी-डी म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आणि स्कॅफोल्डिंग या संकल्पना मांडल्या. त्यांच्या मते शिक्षणात समाज आणि संस्कृती महत्त्वाचे आहेत. म्हणजेच वायगोट्स्की यांनी समाज आणि संस्कृती या दोन महत्त्वाच्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत हे इथं निदर्शनास आणून दिलं. व्यक्तिगत भिन्नता म्हणजेच इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. प्रत्येक बालकाच्या वाढीचा आणि विकासाचा वेग वेगवेगळा असतो. म्हणजेच काय तर व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे प्रत्येकाच्या वाढीचा आणि विकासाचा हा वेग व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो. आपण आता अगदी थोडक्यात या घटकावर रिव्हिजन केलेली आहे. बालकांचा वाढ व विकास यावर काही महत्त्वाची वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजेच MCQs पाहणार आहोत. प्रश्न 1. बालकांची वाढ ही प्रामुख्याने कोणत्या स्वरूपाची असते? अ. गुणात्मक, ब. संख्यात्मक शारीरिक, क. मानसिक आणि ड. सामाजिक. आणि उत्तर आहे उत्तर ब. संख्यात्मक शारीरिक. प्रश्न 2. विकासाची प्रक्रिया कोणत्या दिशेने होते? आणि ऑप्शन आहेत अ. पायाकडून डोक्याकडे, ब. टोकाकडून केंद्राकडे, क. डोक्याकडून पायाकडे, ड. विशिष्टाकडून सामान्याकडे. आणि उत्तर आहे ऑप्शन क. डोक्याकडून पायाकडे. प्रश्न 3. जीन पियाजे यांच्या मते बालकाच्या बोधात्मक विकासाची तिसरी अवस्था कोणती? ऑप्शन अ. कारक संवेदी अवस्था, ऑप्शन ब. क्रियापूर्व अवस्था, ऑप्शन सी म्हणजेच ऑप्शन क. मूर्त क्रियात्मक अवस्था, ऑप्शन ड. औपचारिक क्रियात्मक अवस्था. आणि उत्तर आहे ऑप्शन क. मूर्त क्रियात्मक अवस्था. प्रश्न 4. अनुवंश आणि वातावरण यांचा विकासावर कसा परिणाम होतो? ऑप्शन अ. केवळ अनुवंश महत्त्वाचा आहे, ऑप्शन ब. केवळ वातावरण महत्त्वाचे आहे, ऑप्शन क. अनुवंश आणि वातावरण यांचा गुणाकार म्हणजे विकास आहे, ऑप्शन ड. यापैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन क. अनुवंश आणि वातावरण यांचा गुणाकार. प्रश्न 5. सामाजिकीकरणाची प्राथमिक संस्था कोणती? ऑप्शन अ. शाळा, ऑप्शन ब. प्रसारमाध्यमे, ऑप्शन क. कुटुंब, ऑप्शन ड. धार्मिक संस्था. आणि उत्तर आहे ऑप्शन क. कुटुंब. प्रश्न 6. कोहलबर्ग यांनी कोणता सिद्धांत मांडला आहे? आणि उत्तर आहे अ. बुद्धिमत्तेचा सिद्धांत, ऑप्शन ब. नैतिक विकासाचा सिद्धांत, ऑप्शन क. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत, ऑप्शन ड. भाषा विकासाचा सिद्धांत. आणि उत्तर आहे ऑप्शन ब. नैतिक विकासाचा सिद्धांत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालकांची वाढ व विकास या घटकावर थोडक्यात उजळणी आणि काही MCQs म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव घेतला. पुढील व्हिडिओत आपण दुसऱ्या घटकावर MCQs पाहणार आहोत. जर तुम्हाला माझी शिकवणी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.